कष्टाची 40 वर्ष आणि त्यानंतर मिळणारा पेन्शनचा आधार. पण साहेब, हा आधार पूर्णपणे तुमचा आहे की यात सरकारचाही वाटा आहे? तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा खासगी, पेन्शनवर टॅक्स कसा लागतो? कष्टाचा पैसा वाचवायचा कसा? निवृत्तीनंतरच्या तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याची ही खास गोष्ट पहा आमचा हा विशेष रिपोर्ट. नमस्कार, मी भक्ती, प्रहार न्यूझीलँड मध्ये आपलं स्वागत करते. निवृत्तीनंतर पेन्शन ही केवळ रक्कम नसते, तर तो उतार वयाचा सन्मान असतो. मात्र प्राप्तिकर विभागाच्या नियमांनुसार या उत्पन्नाचं गणित थोडं गुंतागुंतीचं आहे. प्रामुख्याने पेन्शन दोन विभागात विभागली जाते: अनकम्युटेड आणि कम्युटेड. सोप्या भाषेत सांगायचं तर, जर तुम्ही दरमहा ठराविक पेन्शन घेत असाल तर त्याला अनकम्युटेड पेन्शन म्हणतात. प्राप्तिकर विभाग याला तुमचा पगार मानतो. त्यामुळे आरटीआर भरताना इन्कम फ्रॉम सॅलरी या टॅब खाली याची माहिती देणं अनिवार्य आहे. तुमच्या टॅक्स स्लॅबनुसार यावर कर आकारला जातो. दुसरीकडे येते कम्युटेड पेन्शन, म्हणजे पेन्शनचा काही हिस्सा सरेंडर करून मिळणारी एक रकमी रक्कम. इथे सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांसाठी नियम वेगळे आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही एक रकमी रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे. मात्र खासगी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जर त्यांना ग्रॅज्युएटी मिळत असेल तर केवळ 1/3 रकमेवरच टॅक्स सूट मिळते. उर्वरित रकमेवर कर हा भरावा लागतो. फॅमिली पेन्शन बद्दल बोलायचं झालं तर हे उत्पन्न पगार मानलं जात नाही, तर ते इतर स्त्रोतांपासून मिळणारं उत्पन्न या श्रेणीत येतं. यात 15,000 ते 25,000 रुपयांपर्यंत स्टँडर्ड डिडक्शनचा फायदा मिळतो, ज्यामुळे टॅक्सचा बोजा कमी होतो. देशाची सेवा करणाऱ्या जवानांसाठी मात्र खास सवलत आहे. शहीद जवानांच्या कुटुंबाला मिळणारी पेन्शन आणि शारीरिक अक्षमतेमुळे मिळणारी डिसेबिलिटी पेन्शन हे पूर्णपणे करमुक्त आहेत. थोडक्यात काय तर, आरटीआर भरताना योग्य वर्गीकरण केलं तर तुमचा खिसा नक्कीच वाचू शकतो. पेन्शन हा निवृत्तांचा हक्क आहे, पण टॅक्सचे नियम न जाणणं ही मोठी आर्थिक चूक ठरू शकते. अचूक माहितीच तुम्हाला तुमच्या कष्टाच्या पैशाला टॅक्सच्या कात्रीतून वाचवू शकते. निवृत्तीनंतरचे आयुष्य निश्चिंत जगायचे असेल तर पेन्शनच्या टॅक्स प्लॅनिंगकडे आजच लक्ष द्या. लक्षात ठेवा, वेळेवर केलेलं आर्थिक नियोजन हेच खरं पेन्शन आहे. टॅक्सच्या गुंतागुंतीतून बाहेर पडा आणि तुमच्या हक्काच्या पैशावर स्वतःचा ताबा मिळवा. माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूझीलँडला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.